धम्मकार्य करत असताना आपल्यामध्ये असणाऱ्या सद्गुणाचा विकास आपण केला पाहिजे। पहिली गोष्ट, आपल्यामध्ये कोणता सद्गुण आहे हे आपण ओळखलं पाहिजे आणि त्यानुसार धम्मकार्य करण्यासाठी त्या सद्गुणाचा आपण सदुपयोग केला पाहिजे। जसं एखाद्या मनुष्याला जर संघटन कौशल्य असेल तर त्याने संघटन केलं पाहिजे। एखाद्या मनुष्याकडे प्रज्ञा आहे, बुद्धी आहे, तर त्याने लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे। एखाद्या मनुष्याकडे धनसंपदा आहे तर त्याने लोकांना समाजकार्यासाठी दान दिलं पाहिजे। एखाद्या मनुष्याकडे श्रम करण्याची क्षमता आहे, बल आहे, तर त्याने श्रम दिलं पाहिजे। एखाद्या मनुष्याकडे लोकांना एकत्र करण्याची कला आहे तर एकत्र करण्याच्या कलेचा आपण उपयोग केला पाहिजे। विविध अंगाने मनुष्यामध्ये त्या कला असतात, त्या कलाचा जर यथायोग्यपणे आपण सदुपयोग केला, निश्चितपणे समाजकार्यासाठी आपण सुद्धा योगदान देऊ शकतो।